पण विधानसभेच्या उपसभापती पदावर पहिल्यांदाच आमच्या बौद्ध समाजाच्या नेत्याला संधी मिळाली आणि गौरी साहेब हे विधान परिषदेमध्ये उपसभापती होते. पण बौद्ध समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत. जास्त भाषण केलं पाहिजे असं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी शांतीचा संदेश देणार आहे. आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध नको आहे, आम्हाला शांती हवी आहे. आम्हाला मनात अहंकार बाजूला काढून आम्हाला प्रत्येक माणसाला महत्व माहित आहे. या देशामध्ये समानता नाही आहे, अनुता नाही आहे, शांती आणायची आहे. यासाठी तो जमा आहे. त्यामुळे आज उद्या बुद्ध जयंती आहे. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सर्व जगभरातल्या सर्व देशांना आवाहन करतो की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध नको आहे. युद्ध थांबवा आणि शांती असली पाहिजे, त्याच्यामध्ये भूमिका आहे. एवढं मी सांगतो आणि सर्व नेते त्या ठिकाणी आले कुठले सरकार आलं तर त्यांनी बाबासाहेबांना मानलंच पाहिजे, बाबासाहेबांनी संविधान मानलंच पाहिजे अशी भूमिका स्वरूपात त्यांनी आहे. ठीक आहे, या ठिकाणी राजकीय बोलण्याची आवश्यकता अजिबात नाही. आपण सगळे होत आहोत. आपलं मन शांत आहे आणि तुम्हाला जगामध्ये शांत करायचे आहे. यासाठी झालेल्या या बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला सरकारच्या निबंधनावरून आम्ही सर्व लोक आहोत. शुभेच्छा देतो आणि सर्व देशातल्या बौद्ध बांधवांना ही माझ्या वतीने शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.